काल रात्रीच्या आनंदातून ना मी अजून बाहेरच नाही पडलेलो, खरंच सांगतोय. स्वॅग मराठी. सिद्धू आहे तुमच्यासोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. 12 वाजून गेलेत आपल्या घड्याळामध्ये आणि खरंच रात्री 1 वाजला हो मला झोपायला. पण ना मी तो विश्वचषकाचा कप जो आहे ना तो हरमनप्रीतच्या हातात उचलताना बघितलं, त्या टीमला तो साजरा करताना बघितलं, आनंदोत्सव, आणि सगळीकडे फटाके वाजत होते. आपण ना मोस्टली पुरुषांच्या क्रिकेटला जास्त सपोर्ट करतो, महिला क्रिकेटला आपल्याकडे तेवढा आधी ओळख दिली जात नव्हती किंवा तेवढा आधी बघितलं जात नव्हतं. पण आता हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ना मला माहिती आहे की सगळेजण जेवढी चर्चा मेन्स क्रिकेटची करतात तेवढीच चर्चा ही विमेन्स क्रिकेटची सुद्धा होईल, त्याच्यात कुठलीही शंका नाही. आणि याच गोष्टीविषयी बोलायचे, मराठीमधल्या वेगवेगळ्या पैलूंविषयी बोलायचं इथेच माय एफएम वर. 3 नोव्हेंबर आजची तारीख. सिद्धू आहेच तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतोय. चलो अच्छा सुनता है. बघा, एक कानाना शब्दाचा पूर्ण अर्थ बदलू शकतो. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. एक शब्द आहे आपल्याकडे पारंपरिक. आपण हाच शब्द ऐकला किंवा असंच आपण म्हणतो, बरोबर ना, पारंपरिक. पण हा शब्द चुकीचा आहे. खरा शब्द आहे पारंपरिक. जेव्हा परंपरा अधिक इक, हा संस्कृत मधला इक प्रत्यय जो आहे ना, हा पहिल्या अक्षरातल्या स्वराची वृद्धी करतो, त्यामुळे प चा पा होतो. त्यामुळे रा मधला आ हा स्वर जाऊन इक मधल्या ई या स्वरामुळे राचे रूपांतर रीक असे होते आणि ते पारंपरिक असे होते. परंपरा हा शब्द आपल्याकडे आहे आणि पारंपरिक असं होत नाही, पारंपरिक होतं, कारण संस्कृत प्रत्यय इथे लागतो. हीच मराठीची खासियत आहे ना, की संस्कृत पासून मराठीला एक वेगळं रूपांतर मिळतं, एक वेगळ्या रूपात मराठी जाते जेव्हा संस्कृत प्रत्यय लागतात, जेव्हा जोड शब्द जे आहेत ते संस्कृत मधले वापरले जातात. आणि मराठीच्या याच खासियतीविषयी बोलायचं आपल्याला इथेच माय एफएम वर. पण हा लक्षात ठेवा, इथून पुढे जर कोणी तुम्हाला विचारलं की पारंपरिक पद्धतीने आपण करूयात, त्याला सांगा पारंपरिक नाही, पारंपरिक. परंपरा अधिक इक हा प्रत्यय तिथे असतो. चलो अच्छा सुनता है. मी मागेही तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो की महाराष्ट्राला सगळ्यात मोठी संपत्ती जर कुठली लाभली असेल ना, ती महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची संत परंपरा. स्वॅग मराठी. सिद्धू आहेच तुमच्यासोबत. आणि याच संस्कृतीला आणि संत परंपरेला एकत्र जोडण्याचं काम करण्याचा मी विचार करतोय. म्हणजेच संतांचे जे अभंग आहेत, त्या अभंगात अशा काही ओळी आहेत किंवा असे काही शब्द आहेत ज्याचा अर्थ आपल्याला आजवर माहिती नाही किंवा जे शब्द बोलीभाषेत होते पण आपण आता ते वापरत नाही होत. अशा सगळ्या शब्दांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. संतांच्या बोलीला एका नवीन रूपात तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलं जाणार आहे इथेच माय एफएम वरती स्वॅग मराठी या शो मध्ये. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवाय, साथ हवी, आणि त्याच्यासाठी मी लवकरच माझ्या समाज माध्यमांच्या साईटवरती काही गोष्टी टाकणार आहे, त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया मला हव्यात. असो, इथेच निरोप घेतोय. पुन्हा भेटूयात उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा माय एफएम. चलो अच्छा सुनता है. गुड आफ्टरनून.